नाशिक संयुक्त विद्यमाने सुरगाणा महाविद्यालय मराठी पदव्युत्तर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न। सुरगाणा महाविद्यालय मराठी विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। स्वातंत्र्यपूर्व कालखंडात म्हणजे 1942 साली स्वातंत्र्य चळवळीच्या वातावरणात मुहूर्तावर नाशिकमधील एक जुने वाचनालय म्हणून सुभाष वाचनालयाची स्वतंत्र अस्तित्व आहे। नेताजी सुभाष बोस यांच्या नावावरून नामकरण झालेल्या या वाचनालयाचे सर्वांशी वाचन संस्कृतीची नाळ या वाचनालयाने जोडून ठेवली। पुन्हा बळ भरण्यामागे साने गुरुजींची प्रेरणा होती। नव्या पिढीतील वाचकांसाठी डिजिटल ग्रंथ संपदा आणि सोयी सुविधा उपलब्ध करून केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे नॅशनल व्हर्च्युअल लायब्ररी मॉडेल ग्रंथालय तयार करणे अशा प्रकारे मार्गदर्शन व सूत्रसंचालन करण्यात आले। यावेळी प्राचार्य डॉक्टर ए.व्ही. पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष मारुती तांबे, सुरगाणा ग्रंथालय संजय महाजन, दिलीप तांबे, बाळासाहेब धूम, व्ही. आहिरे आदी शिक्षक वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश धुळे, बोरगाव।